कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्वाचा असा घटक म्हणजे क्षेत्रफळ. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतातच. आणि ते क्षेत्रफळ कसे काढायचे, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी, बाबी, कोणते फॉर्म्युलेज, काय कसं माहित पाहिजे, ते सर्व आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, क्षेत्रफळ हा दृष्टीने खूप सोपा असा घटक आहे, पण विद्यार्थ्यांना फॉर्म्युले लक्षात नाहीत राहत, त्याच्यामुळे हा घटक अवघड जाऊ शकतो. तर हे फॉर्म्युले पण कसे लक्षात ठेवायचे, त्याच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्यात, आणि भरपूर सारे प्रश्नांची प्रॅक्टिस याच्या आधारावर हा आपला हे सगळे टाईप आज आपण शिकणार आहोत. सगळे टाईप एकदा का हा लेक्चर बघितला तर तुम्हाला क्षेत्रफळावरचा कोणताही प्रश्न अडणार नाही. कोणतीही परीक्षा द्या मग तुम्ही, तुम्हाला कोणताच प्रश्न अडणार नाही. तर हे अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आपण घेत आहोत क्षेत्रफळामध्ये. ठीक आहे, बघून घ्या एकदा प्रश्न. हे सगळे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओतून खूप गोष्टी तुम्हाला नव्याने माहीत पडतील. तर चालू करूया. बघा, सुरुवात करूया आपण की क्षेत्रफळ काढायच्या आधी, क्षेत्रफळ काढण्याच्या आधी आपल्याला परिमिती काय हे माहिती करणं खूप महत्वाचं असतं. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. म्हणजे मी अशी बंदिस्त आकृती काढली, ठीक आहे, ही अशी काढली, पण इथं सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता ही आतमधली घ्यायची का? आतमधली कधी नाही घ्यायची, फक्त कडची, फक्त साईडची ही जी आहे ते जर मोजलं आपण, ते जेवढं बदल ते म्हणजे परिमिती असतं. ठीक आहे. तर आयतासाठी काय येईल? आयताची बघा, ही आयताची असते लांबी, ही आयताची असते रुंदी, खालची पण काय वर लांबी आणि ही रुंदी. तर काय येईल? 2 लांबी अधिक 2 रुंदी म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी. एवढं सोपं आहे. चौरसाची परिमिती चारी बाजू समान, चारी बाजू समान असल्यामुळे काय उत्तर येणार? 4 बाजू. वर्तुळाची परिमिती, वर्तुळाची परिमिती पाय आणि डी चा गुणाकार. डी म्हणजे काय असतो? डी म्हणजे व्यास. डी काय असतो? व्यास. आणि आर काय असतो? आर असते त्रिज्या. मग डी बरोबर काय असतं? 2r. ठीक आहे, म्हणजेच वर्तुळाची परिमिती काय येणार? 2πr. हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा लक्षातच पाहिजे. 2πr असते. आता अर्धवर्तुळाची परिमिती, आता अर्धवर्तुळाची परिमिती कशा पद्धतीने असते ते चला बघा. बघा, आपण एखादा अर्धवर्तुळ घेऊया. ठीक आहे, इथे दिसते का कुठे अर्धवर्तुळ? हा, हे अर्धवर्तुळ. कलर चेंज करूया आपण याचा. हा, हे बघा, हे झालं अर्धवर्तुळ. आता ह्या अर्धवर्तुळाची मला परिमिती काढायची, मग ती कशी येईल? तर बघा, हे पूर्ण वर्तुळ, हे जर कम्प्लीट वर्तुळ असतं असं, तर त्याची आली असती परिमिती 2πr. पण ते पूर्ण आहे का? तर नाही, इथून इथपर्यंतच आहे, म्हणून त्याच्यासाठी किती? πr. पण तेवढंच आहे का? नाही, तर ही पण बाजू आहे ना. तर ही बाजू केवढी आहे? तर ती आहे व्यासा इतकी, किंवा आपण म्हणू शकतो 2 त्रिज्या इतकी. तर ह्याचा फॉर्म्युला येतो अर्धवर्तुळाची परिमिती πr अधिक डी. बरं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा का अजून काय इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे? तर बघा, अर्धवर्तुळाची परिमिती दिली असता आपल्याला जर डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर पायची किंमत असते 22/7 अधिक 2r. तर छेद समान करा, 2 ला 7 ने गुणावं लागेल आणि खाली काय येईल? 7. तिथं किती येईल? 22r अधिक 14r छेद 7. उत्तर किती आलं? 36/7r. म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्हाला 36/7r हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, लगेच उत्तर निघतात. लगेच फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचा? 36/7r हा वाला फॉर्म्युला. आता पुढे बघूया आपण त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच काय असते? त्रिकोणाची परिमिती. 3 बाजू आहेत, 3 बाजू, तिन्ही बाजूंची बेरीज केली तर ती काय मिळते आपल्याला? त्रिकोणाची परिमिती. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या आणि चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर नेहमी 1:2 असते. याचा अर्थ काय? मी एखादा चौरस काढतो,
बघा आधी एखादं वर्तुळ काढूया आणि मग चौरस घेऊया. हा काढला वर्तुळ, मग आता आपण काढूया चौरस. बस ह्याचा कलर चेंज करावा लागेल आपल्याला. कलर चेंज कर. आता बघा इथं इथं हा टेकलाय, येथे हा टेकलाय आणि हा येथे. बघा सगळं 5.9 5.9 5.9 5.9. तर ही अशा पद्धतीची आकृती तयार झाली. चौरसाच्या सर्व बाजूंना, हा चौरस आहे, ABCD नावाचा हा काय आहे, चौरस आहे. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे हे वर्तुळ, हे वर्तुळाची त्रिज्या, चौरसाची बाजू. आता चौरसाची बाजू किती आहे, इथपासून इथपर्यंत, आणि ती बाजू केवढी दिसते तुम्हाला, तर ती व्यासा इतकी दिसते. बाजू किती दिसते, व्यासा इतकी. तर त्रिज्या ही व्यासाच्या कशी असते, निमपट असते. म्हणजेच त्रिज्या 1 असेल तर बाजू किती असेल, 2. म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती असेल, 1:2. ठीक आहे. परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्ही सहज उत्तर देऊ शकता. आता महत्वाचे मुद्दे बघा. क्षेत्रफळ. आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय. आता मी अशी एक आकृती काढली, ठीक आहे. तर हिथून ही जर दोरी आपण सरळ केली, ही जर दोरी आपण सरळ केली आणि ही दोरीची लांबी मोजली, तर ही लांबी म्हणजे काय आलं, त्याची परिमिती. ही लांबी म्हणजे त्याची परिमिती आली. पण ह्या दोरीच्या आतमध्ये जो काही भाग व्यापला गेलाय, हा सगळा बंदिस्त भाग जो व्यापला गेलाय, त्या भागाला म्हणतो आपण क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ आपल्याला कशा कशाचं काढायचंय, तर बघा पहिलं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला त्रिकोणाचं. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया आणि उंचीचा गुणाकार. मग पाया कोणताही घेऊ शकता. समजा मी AB पाया घेतला तर त्याची उंची हिथून अशी इथपर्यंत येईल, हिथून हा लंब असेल, तर पाया गुणिले उंची असतं, हे लक्षात ठेवा. आता पुढे बघूया काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार म्हणजे PQ आणि QR चा गुणाकार. ठीक आहे. आता पुढचं की जिथे काटकोन करणाऱ्या बाजू पण दिल्या नाहीत, तुम्हाला हे लंबांतर पण दिलं नाही, तुम्हाला फक्त बाजूंची बेरीज दिली. म्हणजे B दिलंय 5, C दिलंय 6, A दिलंय 9. तर अशा पद्धतीने दिलंय तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर काढायचंय, फक्त बाजू दिल्यात. तर तिथं कोणता फॉर्म्युला यूज होतो, तर हेरोचे सूत्र. तर हेरोचे सूत्र काय आहे, तर हेरोचे सूत्र लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला काढायचं यस. यस म्हणजे काय असतं, त्रिकोणाची अर्धपरिमिती. म्हणजे त्रिकोणाची तिन्ही बाजूंची बेरीज करायची, A अधिक B अधिक C ची बेरीज करायची, त्या बेरजेला भागायचं 2 ने. मग आपल्याला मिळतं यस. जे यस मिळालंय तर ते यस ह्या फॉर्म्युल्यात टाकायचं. यस कंसात यस वजा ए. पहिली यस मधून ए वजा करायचं, यस मधून बी वजा करायचं, यस मधून सी वजा करायचं. केलं. ह्यांचं जे उत्तर येईल त्यांचा गुणाकार एस सोबत करायचा, त्यांचाही गुणाकार करून एस सोबत करायचं, त्याचं वर्गमूळ काढायचं, ते आपलं उत्तर असेल. तर हा फॉर्म्युल्यावरचे ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस आपण त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देऊ. आता पुढे बघा समभुज त्रिकोण. ज्यावेळेस समभुज त्रिकोण दिलेला असतो, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात, समान असतात. मग त्यावेळेस समभुज बाजू एक जरी बाजू दिली आपल्याला, समजा ही बाजू दिली आपल्याला 10 सेंटीमीटर, फक्त बाजू दिली आणि आपल्याला विचारलं की समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सांगा, कशी सांगायची, तर त्याचा फॉर्म्युला आहे काय, वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग होईल. इथं काय येईल, वर्गमुळात 3, 10चा वर्ग 100, भागाकारामध्ये 4, 4 ने भाग जाईल, 25 वर्गमुळात 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे समभुज त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे त्याचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. पुढे पुढे चौरस. चौरस सर्वांना माहिती, चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, बाजूचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ लांबी आणि रुंदीचा गुणाकार. ठीक आहे. आता पुढे बघू समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजे आपण एक चौकोन काढून दाखवतो मी तुम्हाला, मग तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. आता समांतरभुज चौकोन कसा असतो,
हा असा मी समांतरभुज चौकोन काढला. ठीक आहे. आणि इथून हे काय झाले, दोन त्रिकोण तयार झाले. दोन त्रिकोण समान मापाचे. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 पाया आणि उंचीचा गुणाकार. असे किती त्रिकोण तयार झाले, 2. तर ह्याचं क्षेत्रफळ काय होईल, पाया आणि उंचीचा गुणाकार. बघा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं काय आहे, पाया आणि उंचीचा गुणाकार. फक्त पाया उंची गुणाकार करा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ निघेल. आता पुढे बघू समभुज चौकोन. आता समभुज चौकोनाचा गुणधर्म काय असतो, की समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते एकमेकांना काटकोनात छेदतात. काय करतात, एकमेकांना काटकोनामध्ये छेदत असतात. तर ज्यावेळेस ते काटकोनात छेदतात त्यावेळेस आपलं उत्तर काय यायला पाहिजे, की 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार हा समभुज चौकोनाचा पण फॉर्म्युला आहे आणि हा चौरसाचा पण आहे. चौरसामध्ये जर तुम्हाला कधी फक्त कर्णाची लांबी दिली तर चौरसासाठी पण तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. 1/2 तिथं वापरू शकता तुम्ही कर्णवर्ग, कारण की त्याचे कर्ण चौरसाचे कर्ण दोन्ही कसे असणार आहेत, समान असणार आहेत. तर चौरसासाठी फॉर्म्युला काय येईल, 1/2 कर्णवर्ग. आणि समभुज चौकोनासाठी फॉर्म्युला काय येईल, 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. लक्षात राहू द्या, सोपं आहे. हे नोट डाऊन करा, नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या या सगळ्याचे. पुढे बघूया आपण समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे समान आहेत लंब ज्याचे असा तो, म्हणजे हा लंब कसा आहे, लंबांतर समान आहे आणि दोन बाजू कशा आहेत एकमेकींना समांतर आहेत. मग त्यावेळेस आपला फॉर्म्युला काय येईल, की ह्या बाजूची बेरीज, ही खालची बाजू, ह्याचा अंतर ए आणि ह्याचा अंतर बी. तर ए आणि बी ची बेरीज काय येईल, 1/2 ए अधिक बी ची बेरीज. आणि याचा गुणाकार कोणाशी होणार, तर ह्या एच शी होणार. एवढा सोपा फॉर्म्युला आहे. काय करायचं आपण, ज्यावेळेस आपल्याला असं दिलेलं असेल त्यावेळेस पूर्ण ही लाईन, ही ए आणि ही बी यांची करायची बेरीज, ए अधिक बी. 1/2 ए अधिक बी आणि जी हाईट आहे त्या हाईट सोबत त्याचा करायचा गुणाकार. झाला, आपलं उत्तर येतं. आता पुढे बघूया आपण पतंग. तर पतंगाचे क्षेत्रफळ काय येणार, तर सेम जो आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाहिले, सेम तसं की ज्या चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात विभागतात, जे कर्ण एकमेकांना विभागतात त्यांचा हा फॉर्म्युला आहे 1/2 कर्णाचा गुणाकार. लक्षात राहू द्या, सोपा फॉर्म्युला आहे. आता वर्तुळ. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते, पाय आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. आणि अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय असणार, त्याचे निम्म, 1/2 पाय आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, अर्धवर्तुळाचे त्याचे निम्म म्हणजे 1/2 पाय आर वर्ग. आता पुढे बघूया, काही प्रश्न आहेत. पहिल्यांदा आपण काही 10 प्रश्न बघूया जे नमुन्याचे दिलेले आहेत, आणि त्यानंतर पुढे दिलेले आहेत ते म्हणजे 11 प्रश्न नमुन्याचे आहेत आणि त्यानंतर 30, म्हणजे एकूण 41 एक्झाम्पल आज आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे 41 प्रश्न सोडवले की तुम्हाला या टॉपिकवरचा कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. तर पहिला प्रश्न बघूया आपण. चौरसाची परिमिती दिली 12 सेंटीमीटर आणि चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली. तर हे तर लक्षात घ्यायचं की आपल्याला बघा, पायथागोरसचा थेरम हा खूपच महत्वाचा आहे. तर पायथागोरसचा थेरम आणि पायथागोरसची त्रिकुट याच्यावर आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर तुम्हाला ते माहित नसेल पायथागोरसच्या थेरम बद्दल, तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला पायथागोरस थेरम सर्च केलं की तुम्हाला मिळून जाईल. किंवा मी काय करतो की आपलं जे हा व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पायथागोरसच्या थेरमचा आपला जुन्या व्हिडिओची लिंक पाठवतो. मग ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आत्ताच बघा. तो बघितल्यानंतर मग ह्या व्हिडिओला या, कारण की पायथागोरसच्या थेरम मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नव्याने कळतील. त्याच्यामुळे हा टॉपिक तुम्हाला इझी जाईल. तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय, तुम्हाला परिमिती काढायचे, तुम्हाला त्रिकोण आहे, तर तुम्हाला 100% पायथागोरस आलाच पाहिजे. तर पहिला पायथागोरस शिकून घ्या. आता पायथागोरसचा थेरम काय असतो, की ज्या वेळेस आपण काटकोन त्रिकोण घेतो
कोणताही काटकोन त्रिकोण आपण असं लिहिलं ABC, ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्या सोडून जी दुसरी बाजू असते त्याला आपण काय म्हणतो, कर्ण. त्याला आपण म्हणतो पाया आणि याला म्हणतो आपण उंची. तर पायथागोरसचा थेरम म्हणतो की कर्ण वर्ग जो असतो तो किती असतो, पाया वर्ग अधिक उंची वर्ग, उंचीचा वर्ग इतका असतो तो. कर्ण वर्ग काय असणार, पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग येथे चौरसाची परिमिती दिली 48. मग चौरसाची बाजू किती येईल, 48 भागिले 4. ही चौरसाची बाजू आली, चौरसाची एक बाजू आली 12 सेंटीमीटर. ठीक आहे, चौरसाची एक बाजू आली 12 सेंटीमीटर. आता चौरसाची बाजू मिळाली आपल्याला. आता त्याच्या कर्णाची लांबी काढायची. तर हा आहे त्याचा कर्ण, हा कर्ण. मग काय येईल, पाया वर्ग म्हणजे 12चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ठीक आहे, तर हेच काय येईल, 2 गुणिले 12चा वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे 2 वेळा, कर्ण वर्ग म्हणजेच काय येईल, 2 वेळा 12चा वर्ग. 12 12 सेम आहे. मग कर्ण काय येईल, वर्गमुळात 2 आणि 12. यामधलं 12 बाहेर पडेल आणि 2 आतमध्येच राहील, कारण की 2 ला जोडी नाही मिळाली. त्याच्यामुळे उत्तर येईल 12 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, 144 परत 288 हे आपण करत बसलो का, तर हे आपण करत बसलो नाही, आपण डायरेक्ट उत्तर काढलेलं आहे त्याचं. आता पुढील प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. अजून एक फॉर्म्युला आहे बघा यासाठी, की चौरसाच्या कर्णाची लांबी. ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न येईल त्यावेळेस अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. चौरसाच्या वर्गमुळात 2 आणि लांबीचा गुणाकार, वर्गमुळात 2 गुणवले लांबी. मग इथं उत्तर डायरेक्ट आलं असतं आपलं 12 वर्गमुळात 2. ठीक आहे, दोन्ही मेथड्स मध्ये ही मेथड खूपच इझी आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून पंचकोनाकृती ABCDE ची परिमिती काढा. आता परिमिती काढायची, मग परिमिती काढायची म्हणल्यावर आपल्याला ज्या सगळ्या कडेच्या बाजू आहेत त्यांची बेरीज माहित पाहिजे. हे 35 माहिती, आपल्याला 17 माहिती, आपल्याला हे काढावं लागेल, आपल्याला BC काढावं लागेल, आपल्याला AB काढावं लागेल. म्हणजे ह्याची परिमिती मी कशी लिहिणार, परिमिती मी अशी लिहिणार, AE अधिक ED अधिक DC अधिक CB अधिक BA. मग यामध्ये मला AE माहिती 35 आहे, ED माहिती 17 आहे. आता DC माहिती का, DC नाही माहिती मला, तर DC कसं काढणार, पायथागोरसचा थेरम बघा, की मी ECD हे किती आहे 17, हे आहे 15. तर मला ही खालची बाजू काढायची. आता कशी काढणार मी, कर्ण वर्ग, कर्णाचा वर्ग म्हणजे 17 वर्ग बरोबर, पाया वर्ग, पाया वर्ग म्हणजे CD चा वर्ग अधिक उंची किती आहे 15, 15चा वर्ग. 17चा वर्ग 289, CD वर्ग अधिक 15चा वर्ग किती 225. काय येईल उत्तर, CD वर्ग बरोबर 64. तर CD ची किंमत किती आली 8. तर मला CD ची किंमत मिळाली 8. ठीक आहे, हे सोपं, मला खूप सोपं झालं. आता दुसरा त्रिकोण बघूया आपण. बघा, तुम्हाला पायथागोरसचे त्रिकुट जर माहित असतील तर तुम्ही लगेच उत्तर सांगितलं असतं की 8 15 17चं त्रिकुट असतं, मी लगेच 8 उत्तर लिहिलं असतं. आता पुढचा त्रिकोण बघा, हा वाला. ह्या त्रिकोणामध्ये तुम्हाला 15 काय दिसतंय, कर्ण दिसतंय, 12 उंची दिसती, तर BC काढायचंय. तर त्रिकुट कोणता आहे बघा, 3 4 5 च त्रिकुट असतं. ठीक आहे, मग आपण काय करूया, की पाया असं लिहूया, पाया उंची आणि कर्ण. मग पाया किती आहे माहित नाही, उंची किती आहे 12, कर्ण किती आहे 15. आता ह्याला भागा, ह्याला कितीने भागू शकतो, आपल्याला 3 ने भाग जाऊ शकतो. याला 3 ने भाग गेला तर इथे येईल 4, इथे येईल 5.
बरोबर. मग कशाचं त्रिकूट असतं? 3 4 5चं त्रिकूट असतं. मग ह्याला आपण कितीने भागले? ह्याला आपण 3 ने भागले. मग ह्याला पण 3 ने गुणलं तर इथं वरची संख्या मिळेल. ठीक आहे. कशाला 3 ने भागल्यावर उत्तर 3 येईल, तर 9 ला 3 ने भागल्यावर. म्हणजे इथं पाया किती आला? 9. आता पुढे आपल्याला काढायचंय ए बी. तर ए बी काढताना कोणता त्रिकोण पकडावा लागेल बघा. हा आलाय 8, हा आलाय 9. डीसी किती आलाय? 8 आणि बीसी आलाय 9. आता आपल्याला बी ए काढायचा आहे. बी ए कसं काढणार आपण? तर हा कर्ण आहे, हा कर्ण आहे. मग 35चा वर्ग अधिक 12चा वर्ग, इकडं काय येईल? कर्ण वर्ग. किंवा ए बी वर्ग लिहूया आपण. मग 35चा वर्ग किती असतो? 5 5 25, 3 चौक 12 आणि 12चा वर्ग 144. किती आलं? 1 3 6 9. हा कशाचा वर्ग आहे? हा आहे 37चा वर्ग. ठीक आहे. त्याचं वर्गमूळ कसं काढायचं त्याच्यावर हे लेक्चर आपला व्हिडिओ आहे. वर्गमूळ कसे फाइंड आउट करायचे. तर हा आला 37. किंवा तुम्ही जर त्रिकुट लक्षात ठेवले तर त्रिकुट कशी येतील? 12 35 37 त्रिकुट आहे. ठीक आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. मग आता आपल्याला फक्त करायची बेरीज यांची. तर बेरीज काय येईल? 35 अधिक 17 अधिक 8 अधिक 9 अधिक 37. तर बघा 17 अधिक 8 25, 25 आणि 35 60, 60 आणि 9 98 69 अधिक 37, 9 7 16 हात चाले 1 6 4 10, 106 एकक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हा प्रश्न पण तुम्हाला जर त्रिकुट माहित असतील तर हा प्रश्न काही वेळातच सुटेल. आता पुढील प्रश्न बघूया. एका चौरसाच्या कर्णाची लांबी दिली, कर्णाची लांबी दिली आणि आपल्याला काय विचारले? चौरसाचे क्षेत्रफळ. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? कर्णाची लांबी दिल्यावर 1/2 कर्ण वर्ग. एक छेद दोन कर्ण किती आहे? 12. ठीक आहे. तर 2 ने 12ला भाग जाईल 6, 12 72. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ दिले, तर त्या बागेचा परिघ. आता परिघ कसा काढतात? 2 पाय आर परिघ असतो. ठीक आहे. आणि क्षेत्रफळ काय दिलंय आपल्याला? क्षेत्रफळ काय असतं? पाय आर वर्ग. मग ह्याच्यावरून आपल्याला निघेल आर आणि आर वरून आपल्याला काढता येईल 2 पाय आर. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघूया. 5,54,400 हे काय आहे? क्षेत्रफळ. तर पायची किंमत किती असते? 22/7. 5,54,400 किती येईल? 7 भागाकारातील 22. आता 22 ने भाग घालवा किंवा 11 ने घालवा. सोपं कशाने जाईल? 11 ने भाग घालवणे. तर 11 ने भाग घालवा. 11 2 22, 11 5 55. इथं भाग बसला शून्याचा. 11 चौक 44 आणि त्यानंतर 2 शून्य. ठीक आहे. आता परत 2 ने भाग द्या. 2 ने भाग दिला तर 25,200 आणि 7चा आणि 3चा गुणाकार. तर इथं काय येईल? 0 0, 7 2 14, हातचा आला 1, 25 7 175, 176. आरचा वर्ग इतका आला 1700. किती आला बघा? आर वर्ग किती आलेला आहे? 1,76,400 इतका आर वर्ग आलेला आहे. तर आपण हे शेवटचे 2 अंक सोडून देऊ. 1,764 आपण वर्गमूळ काढू. तर शेवटच्या 2 अंकाचा एक गट, उरलेल्या 2 अंकाचा एक गट. तर 64 जो आहे. तर शेवटचा अंक किती आहे? 4. 4 कोणाच्या वर्गाच्या शेवटी येतं? तर ते येतं 2च्या आणि
8च्या वर्गाच्या शेवटी 4 येतं, 2चा वर्ग 4 असतो, 8चा वर्ग 64 असतो. आणि 17च्या आधीची वर्गसंख्या आहे 16, 16चा वर्गमूळ आहे 4. मग 4च्या पुढची संख्या कोणती? 5. 4 पंचे 20. 20 पेक्षा 17 कसं आहे? लहान आहे, म्हणून काय येईल उत्तर 42. तर ह्याचं वर्गमूळ किती येईल? 42. आणि ह्या दोन शून्यासाठी 1 येईल. म्हणजे आर ची किंमत किती आली? आर ची किंमत आली 420. ज्यावेळेस आर ची किंमत 420 आली तर 2 पाय आर किती येईल? 2 22/7 आणि 420. तर 7 आणि याचा गुणाकार होईल, इथे येईल 60. 22 दुने 44 किंवा 22 त्रिक 66 22 दुने 44, 44 आणि 60चा गुणाकार. इथे येईल 0. 6 चोक 24, 6 चोक 24 आणि 2 26, 2640. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. बघा, ह्या प्रश्नांमध्ये कॅल्क्युलेशन भरपूर राहतं, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनचा भाग तुमचा फास्ट पाहिजे. आता एका समभुज चौकोनाची परिमिती दिली आहे. आता समभुज चौकोनाची परिमिती म्हणजे समभुज चौकोनाच्या चारी बाजू आपल्याला काढता येतील. तर प्रत्येक बाजू किती येईल? 10. ठीक आहे. त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी दिली 16. एका कर्णाची लांबी दिली 16. तर हा कर्ण 16, तर ही हा आला 8. आपल्याला हा दुसरा कर्ण काढावा लागेल. तर लक्षात घ्या, तर इथं काय झालंय? काटकोन त्रिकोण. तर इथं 6 हा काय झाली बघा, इथं 90 डिग्री झालं. आता मी इथं बाजूलाच काढून घेतो हा. तर ही बाजू 8, ही बाजू 8 कोणती? एम पी एस. तर एस पी जी बाजू आहे, एस पी ती आहे 10. एस एम कुठे आहे? एस एम आपल्याला बाजू शोधायची. तर एस एम बाजू कशी काढणार आपण? पायथागोरसचा थेरम परत 10चा वर्ग वजा 8चा वर्ग करावा लागेल, किंवा आपण 6, 8, 10 हे आपल्याला त्रिकोट माहिती. तर इथं काय येईल? ही बाजू ही 6 येईल आणि ही पण बाजू किती येईल? 6. म्हणजे एक कर्ण येईल 12. एक कर्ण किती येईल? 12. आणि दुसरा कर्ण किती आला? 16. मग आपल्याला काढायचे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणाकार कर्णांचा गुणाकार, कर्णाच्या लांबीचा गुणाकार. तर 12 आणि 16चा गुणाकार. 2नी 12ला भाग जाईल, 6 येईल, 1696. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, कॅल्क्युलेशन हे सोपे जातात, फक्त तुम्हाला थोड्या काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. आता पुढे बघूया. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर एस हा आयत असून क्यू आर पी एस ही बाजू समान आहे. क्यू आर आणि पी एस ही बाजू समान आहे. ठीक आहे. ही 7 आहे, तर ही पण 7 आहे. हे 7 आहे, तर हे उरलेलं पण किती येणार? 7 येणार. ठीक आहे. कारण किती काय झाली? त्रिज्या झाली. अर्धवर्तुळाची त्रिज्या 60 सेंटीमीटर असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसे काढायचे? तर पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल आयताचे क्षेत्रफळ. वजाबाकी कशाचे क्षेत्रफळ? अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ हे पुन्हा इतकं असणार आहे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ इतके. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ. आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते कसं काढणार? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आली? 7 आणि 7 14. 14 आणि रुंदी आली 7. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय येईल? 1/2 पाय आर वर्ग हे येईल. मग पायची किंमत किती? हे लिहून आपण 1498. 1/2 पाय किती? 22/7. आर किती दिलाय? 7. तर 7 ला 7 जाईल, 2 ने भाग जाईल, इथे येईल 11. 11 7 77. 98 वजा 77 किती उत्तर येईल? इथे येईल 1 2 21. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 7. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? आता इथं लक्ष घ्या की परिवर्तुळाची त्रिज्या ह्याच्या आधी पण शिकवलेली आहे. परिवर्तुळाची त्रिज्या किती असते? कर्णाच्या निम्मी. परिवर्तुळाची त्रिज्या किती असते? कर्णाच्या निम्मी. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल कर्ण. पहिल्यांदा काय शोधावं लागेल? कर्णाची लांबी. मग कर्णाची लांबी कशी शोधायची? तर कर्ण वर्ग पायथागोरसचा थेरम परत पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पायाचा वर्ग किती आहे? 8 15. बघा 8 15 17 काय असतं? त्रिकुट असतं. ह्याचं उत्तर तेवढंच येणार आहे. तर त्रिकुट लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तर सोपं जातील. 289 कोणाचा वर्ग आहे? तर तो आहे 17चा. मग इथं मी 17 लिहितो आणि त्याला 2 ने भागतो. 17 भागिले 2 उत्तर किती येईल? 8.5. प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर आले 2. आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. 10 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काय असणार? वर्गमुळात 304 बाजू वर्ग. बाजू आहे 10. 10चा वर्ग म्हणजे 2 वेळा 10. 10चा वर्ग म्हणजे 100. 4 ने ह्याचा भाग द्या. 25 वर्गमुळात 3. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा हे सगळे प्रश्न पेपरला आले. हा प्रश्न 2023 साली आला होता. आता पुढे बघूया 9वा. एका चौरसाची बाजू एका चौरसाची बाजू 30 सेंटीमीटरने वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांची वाढ होईल? तर कसं काढायचं? तर बघा एक चौरस घेऊया आपण. ही जी बाजू आहे आपण अशी पकडूया 10 आणि ही पण बाजू पकडूया 10. 10 10 पकडू सोपं जाईल. तर 10 मध्ये 30% वाढ. तर 10 गुणिले 30/100 किती येईल उत्तर? 3. तर वाढ किती झाली? 3ची. मग आता नवीन किती आलं? 13 13. ठीक आहे. तर बघा जुनं क्षेत्रफळ होतं 100, कारण की आपल्याला कशात मोजायचंय? टक्क्यामध्ये काढायचंय. तर जुनं क्षेत्रफळ 100च आलं पाहिजे. तर नवीन क्षेत्रफळ काय येईल? 13 आणि 13चा गुणाकार 169. तर 100 मध्ये कितीची वाढ झाली? 69. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 5 12 13 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? हे लक्षात घ्या. हे जर मी उत्तर तुम्हाला लगेच तोंडी देता येईल, कारण की 5 12 13 त्रिकुट असतं. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? 1/2 5 आणि 12चा गुणाकार पाया गुणिले उंची असं येईल. तर बघा हे सॉल्व्ह केलं मी. 2 ने ह्याला भाग जाईल. 6 येईल. 6 पंचे 30. ते उत्तर येतं असं. तर ते कधी येईल? शक्य होईल ज्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की हा जो आपण सॉल्व्ह करतोय हा पायथागोरसचा त्रिकुट आहे. हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही लगेच काढू शकता. नाहीतर तुम्हाला हिरोज फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर हिरोज फॉर्म्युल्यासाठीचं एक्झाम्पल आहे पुढचं. कारण की ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे तर काही त्रिकुट नाही दिसत आहे. ठीक आहे. 21चा वर्ग 441 आणि 20चा वर्ग 400 ह्यांची वजाबाकी येते 41. 13चा वर्ग 41 इतका नसतो, 169 असतो. म्हणून हिरोज फॉर्म्युला यूज करून ह्याचं उत्तर काढावं लागेल. मग पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल यस. यस म्हणजे काय असतं? अर्धपरिमिती. किती आली बेरीज बघा? 21 आणि 13 34. 34 आणि 20 54. 54 भागिले 2 27. आता पुढील फॉर्म्युला हिरोज फॉर्म्युला यस. यस वजा ए, यस वजा बी, यस वजा सी. आता यस किती आहे? यस आहे 27. 27 वजा 20. 27 वजा 21. 27 वजा 13. एवढं आलं. मग पहिल्यांदा मी लिहितोय 27. 27 मधून 20 गेलं. किती आलं? 7.
27 मधून 21 गेलं किती आलं 6. 27 मधून 13 गेलं किती आलं 14. आता याचं वर्गमूळ काढलं की माझं उत्तर आलं. आता याचं वर्गमूळ मी गुणाकार करून काढणार का? गुणाकार करून काढत बसलो तर खूप वेळ लागेल. मोठा गुणाकार येईल तिचं वर्गमूळ काढावं लागेल. त्याच्यापेक्षा मी इथं फॅक्टर पाडतो. 27 काय असतं 9 त्रिक 27 तर 9चं वर्गमूळ निघतं. इथं 7ला 7 येईल, तिथं 2 त्रिक 6 येईल आणि ह्या 3ची जोडी बनेल आणि पुढे 7 दुणे 14 म्हणजे ह्या 7ची आणि ह्या 7ची जोडी बनेल आणि ह्या दोनची जोडी बनेल. मग बाहेर काय येईल बघा, ह्या 9 साठी येईल 3, ह्या 2 3 साठी 1 3 बाहेर येईल, ह्या 7 2 7 साठी 1 7 येईल आणि ह्या 2 2 साठी 1 2 बाहेर येईल. तर ह्यांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 7 दुणे 14, 14 9 26 असे 126 हे त्रिकोणाचे काय येईल क्षेत्रफळ. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे नमुना प्रश्न सॉल्व्ह केलेत. आता आपण सॉल्व्ह करूया स्वाध्यायाचे प्रश्न. तर स्वाध्यायाचा पहिला प्रश्न क्रमांक पहिला बघा 2022 ला आलेला प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न, चौरस एबीसीडी मध्ये वर्तुळ अंतर्लिखित केलेले आहे. एबीसीडी हा चौरस आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे आपला वर्तुळ. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? कसे काढायचे? आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे हा भाग. मग तुम्हाला दिसतंय की आपल्याला करावं लागेल चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. ह्यांची जर वजाबाकी केली आपण तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल आपल्याला, बरोबर. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढायचं? चौरसाचे क्षेत्रफळ असतं बाजू वर्ग, बाजूचा वर्ग आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते पाय वर्ग. मग हे ते आर तर माहिती आपल्याला, मग बाजू माहित करून घ्यावी लागेल. बाजू किती असेल तर बघा ही बाजू ह्या व्यासा इतकी असेल. मग त्रिज्या किती आहे 14, मग बाजू किती येईल 28. बाजू किती येईल 28 चा वर्ग. पाय किती 22/7. आरची किंमत किती आहे 14. 14चा 2 वेळा गुणाकार 14चा वर्ग. 7 1 7 7 2 14. ठीक आहे. मग इथं किती येईल 28चा वर्ग. 28चा वर्ग किती 784. इथं 22 2 44. 44 गुणिले 14 बघा 784 वजा 14 चोक 56. 14 चोक 56 अधिक 5 61. 616 ह्यांची वजाबाकी करा. 784 वजा 616. 14तून 6 गेले 8, 8तून 2 गेले किती आलं 6, इथं आलं 1. 168 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतोय बघा, चौरसाचे क्षेत्रफळ 361 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती असेल? तर चौरसाचे क्षेत्रफळ आपण असं पण लिहू शकतो बघा, चौरसाचे क्षेत्रफळ 1/2 कर्णवर्ग 1/2 कर्णवर्ग. ठीक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ आहे 361 बरोबर 1/2 कर्ण वर्ग. आता आपण काय करूया की हे दोन इकडे गुणाकारात येईल. 2 गुणिले 361 होईल आणि हे येईल कर्णवर्ग. आपल्याला कर्णाची काय काढायचे लांबी. मग कर्ण काय येईल, कर्ण येईल त्याचं वर्गमुळात येईल हे. मग 361 वर्गमूळ माहिती मला 19 आहे आणि 2 काय आतमध्येच वर्गमुळात राहील. तर कर्णाची लांबी किती येईल 19 वर्गमुळात 2. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. वर्गमूळ हा टॉपिक आपण घेतलेला आहे, तुम्ही एकदा चेक करू शकता. आता पुढचं इथं दिले सेंटीमीटर. मग बघूया 3 नंबरचा प्रश्न. समभुज चौकोनाचा एक कर्ण 12 सेंटीमीटर व बाजू 10 सेंटीमीटर आहे. त्या चौकोनाच्या दुसऱ्या कर्णाची लांबी व क्षेत्रफळ किती?
आता आपल्याला समभुज चौकोन काढून घेऊया. चला, हा समभुज चौकोन, ठीक आहे. एक कर्ण दिला आहे 12 सेंटीमीटर. आपण उभावाला कर्ण पकडूया 12, आपण पकडूया 12 सेंटीमीटर. ही पूर्ण लांबी आपण पकडली 12 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला काटकोनात छेदतात हे आपल्याला माहिती. दुसरी गोष्ट, कर्ण आहे 12 सेंटीमीटर, मग हा 6 येईल, हा पण भाग किती येईल? 6 येईल, बरोबर. आणि बाजू किती दिली? 10. ही बाजू दिली 10. मग ही जर बाजू 10 दिली तर आपल्याला ही खालची बाजू काढावं लागेल. मग किती येईल ती? 6, 8, 10. बघा, पायथागोरसचा थेरम यूज करू शकतो आपण ह्या त्रिकोणासाठी. आपण ह्याला नाव देऊया ए बी सी डी आणि मधला पॉइंट ओ. तर त्रिकोण ए ओ डी हा कसला त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. आणि हा काटकोन त्रिकोण असल्या कारणाने आपण इथे पायथागोरसचा थेरम लावू शकतो ना, आपण म्हणू शकतो की ए डी वर्ग बरोबर ए ओ वर्ग अधिक ओ डी वर्ग. मग ए डी वर्ग म्हणजे 10चा वर्ग, ए ओ म्हणजे 6चा वर्ग आणि ओ डी वर्ग काढायचा आहे. 10चा वर्ग 100 वजा 64 बरोबर ओ डी वर्ग. ओ डी वर्ग बरोबर किती आला? 36. सॉरी, ही 6 आहे की नाही? 6चा वर्ग 36. ह्यांची वजाबाकी किती आली? 64. ओडी किती आला? ओडी आला 8. मग ही बाजू आली 8, तर ही पण बाजू किती येईल? 8. म्हणजे 8 आणि 8 16 सेंटीमीटर काय येईल? कर्णाची लांबी. कर्णाची लांबी किती आली? 16 सेंटीमीटर, बरोबर. म्हणजे माझं 2 आणि 3 नंबर पर्याय हे उत्तर नसेल. आता मला काय काढायचंय? मला काढायचंय क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कसं असतं समभुज त्रिकोणाचं? 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. बघा, 1/2 कर्णाची लांबी किती आहे? पहिली आहे 12 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 16 सेंटीमीटर. 2 ने 12ला भाग जाईल, किती येईल? 6. आणि 6 आणि 16चा गुणाकार किती येईल? 96. तर 96 आणि 16 हे आपलं उत्तर येईल. 3चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आता पुढील बघूया 4 नंबर. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात. आता ओ केंद्र असणारं वर्तुळ आणि इथं आपल्याला तो वर्तुळ पुढे दिलाय आहे बघा, त्याच्यामुळं हे पेज असं घेण्यात आलंय. आपण बघूया. ह्याचे पर्याय दुसरीकडे होते बघा. आता हे स्मॉल दिसत असेल पण मी वाचून दाखवतो, समजून जाईल तुम्हाला, काय अडचण येऊन देणार नाही. आता बघूया आपण एक एक स्टेप. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात चौरस पी क्यू आर एस अंतर्लिखित केलेला आहे. म्हणजे हा वर्तुळ, ह्या वर्तुळाच्या आतमध्ये चौरस आहे. चौरस अंतर्लिखित केलेला आहे. वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या, ही वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय असणार आहे? हे बघा, ही वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 21 आहे. वर्तुळाची त्रिज्या 21 आहे म्हणजे चौरसाचा कर्ण किती असेल? चौरसाचा कर्ण असेल, तो असेल 42. बघा, हे 21 म्हणजे व्यासा इतका कर्ण असतोय, व्यासा इतका कर्ण असतोय. तर आपल्याला काय काढायचंय की वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. मग आता एवढंच आपण चेक करूया, हे झूम करून आपण मग आता इथून पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, आता दिसत असेल सगळ्यांना. तर तिथं बघा, हे अंतर त्यांनी किती दिलंय? हे अंतर दिलंय 21. मग हे उरलेलं पण अंतर किती असेल? 21. म्हणजे कर्ण आला 21. मग चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढतो आपण? बघा, आधी आपल्याला काय काढावं लागेल? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. ते कसं काढणार आपण? तर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजाबाकी चौरसाचे क्षेत्रफळ. मग आता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असतं? पाय आर वर्ग. आणि चौरसाचे क्षेत्रफळ 1/2 कर्ण दिला असला तर कर्ण वर्ग. आणि बाजू दिली असली तर डायरेक्ट बाजू वर्ग येईल, 1/2 येणार नाही. मग आता आपण पुढे सॉल्व्ह करूया. बघा, पायची किंमत किती असते? 22/7. आर ची किंमत किती आहे? 21. 2 वेळा 21 येईल.
वजा 1/2 कर्ण किती आहे? कर्ण आहे 42. कर्ण किती असणार आहे? ही पूर्ण लांबी असणार आहे, हे लक्षात घ्या. कर्ण आहे 42, 2 वेळा 42 येईल. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू. 7 त्रिक 21, 22 त्रिक किती आलं? 66. 66 आणि 21 चा गुणाकार, किंवा असं लिहूया आपण 66 गुणाकार 21 वजा 2 ने ह्याला भाग जाईल, इथे येईल 21, इथे येईल 42 गुणिले 21. गुणाकार मागे पुढे लिहिला चालतो. मग ह्याच्यातून कॉमन काय निघतंय? कॉमन निघतंय 21. 21 कॉमन निघल्यावर आतमध्ये काय राहते? 66 वजा 42. ठीक आहे, मग काय येईल? 21 आणि 66 मधून 42 गेलं, किती आलं? 24. तर हा गुणाकार आता सोपा जाईल. 21 चोक 84, 21 चोक 84, हातचे आले 8, 21 दुने 42, 42 न 8 50, 504. 504 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. बघा, ज्यांना हा प्रश्न असा सुटला नाही तर त्यांनी डायरेक्ट गुणाकार करून, ह्या स्टेप मध्ये डायरेक्ट गुणाकार करून तुम्ही उत्तर काढू शकता. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कसे असते? पाया गुणिले उंची. काय असतं? पाया आणि उंचीचा गुणाकार. आपण दाखवलंय समांतरभुज चौकोन कसा असतोय ते. बघा, समांतरभुज चौकोन हा असा असतो. ठीक आहे, उलटा काढू शकता. हा असा पण असतोय, तुम्ही असा बघितला असेल. हा, हे सगळे काय समांतरभुज चौकोनच आहेत. ठीक आहे, तुम्ही कसाही तुमच्या इच्छेने तो काढू शकताय. तर हा समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असते? पाया गुणिले उंची. आणि क्षेत्रफळ किती दिले? 198. आपल्याला पाया किती दिलाय? काढायचा आहे पाया. पाया आपण x मानू. उंची किती? 11. सोपच आहे. 198 भागाकारामध्ये 11. किती येईल उत्तर? 11 1 11, 11 8 88, 18 सेंटीमीटर. 5चं उत्तर आलं 2. आता 6 नंबरचा प्रश्न बघूया. बघा, 6 नंबर मध्ये काय म्हणलंय? एका त्रिकोणाच्या बाजू दिल्यात आपल्याला, फक्त बाजू दिल्यात. आता ज्यावेळेस आपल्याला बाजू दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा? तर तो फॉर्म्युला यूज करायचा हिरोज फॉर्म्युला. हा 2021 ला प्रश्न विचारलेला आहे. आता हिरोज फॉर्म्युला काय असतो? पहिल्यांदा आपल्याला एस काढावा लागतो. एस म्हणजे काय असतो? अर्धपरिमिती. अर्धपरिमिती कशी काढतात? तिन्ही बाजूंची बेरीज करतात. 13 अधिक 14 अधिक 15, तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2. ठीक आहे, बेरीज करा, किती आली? 13 14 27 आणि 15 42. 42 भागिले 2 किती आली बेरीज? 21. आता फॉर्म्युला काय? हिरोज फॉर्म्युला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ तिथं काय येईल? त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? एस कंसात एस वजा ए, एस वजा बी, एस वजा सी, हा फॉर्म्युला असेल. आता एस बघा, एस किती आहे? 21. ए कोणता पण, ह्याला आपण ए म्हणूया, याला बी म्हणूया आणि याला सी म्हणूया. काही म्हणू शकता तुम्ही, कोणालाही काय म्हणू शकता. 21 वजा 13 येईल, 21 वजा 14 येईल आणि 21 वजा 15 येईल. ठीक आहे, मग काय येईल? 21 8, त्या 21 वजा 13 8 आलं, मग आलं 7 आणि मग आलं 6. आता मी ह्यांचा गुणाकार करून मग त्याचं वर्गमूळ काढायचं का? नाही काढायचं. काय करायचं? मी ह्यांचीच फोड करायची, ह्याची फोड करायची. आता 21 ची फोड काय होईल? 3 गुणिले 7. 8 ची फोड काय होईल? 1 2 3, 3 वेळा 2, इथं आलं 7. आणि 6 ची फोड 2 आणि 3 चा गुणाकार. आता बघा, गट बनवा 2 2 ची. बघा, हे हा आणि हा, ह्यांचा गट बनेल. आपण इथं 2 लाईन देऊ, ह्यांचा गट बनेल. इथं 7, असं करूया 7 ला, आणि इथं 3. तर बाहेर वर्गमूळ आहे म्हणल्यावर बाहेर पडताना एकच 3 बाहेर पडेल, एकच 7 बाहेर पडेल. ह्या 2 मधलं हे 2 बाहेर पडेल आणि ह्या 2 वेळा 2 आहे म्हणून 2, 4 वेळा 2 आहे म्हणून 2 वेळा 2 बाहेर पडेल. आता बघा, करा गुणाकार. 7 1 21 आणि 2 4, 21 चौक 84.
पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढं सोपं आणि सहज सुटतं बघा एक्झाम्पल. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. बघा बघा प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे आपल्याला. आकृतीत 16 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या बाजूवर त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असून त्याची उंची 8 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे तर आपल्याला काय करावं लागेल की पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढू शकतो आणि त्याचे निम्म करू शकतो, किंवा आपण दुसरी एक गोष्ट करू शकतो की ह्याचं क्षेत्रफळ काढायचं. कशाचं क्षेत्रफळ? चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आणि त्याचे निम्म करायचं, कारण हे निम्म आहे, हे चौरसाचे निम्म आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आणि दुसरं काय काढायचं की समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याची निम्मपट करायची. बरोबर. मग पहिल्यांदा काय करावं लागेल, आपलं उत्तर येईल 1/2 चौरसाचे क्षेत्रफळ अधिक 1/2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर. आता चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची बाजू किती आहे? चौरस म्हणजे बाजू वर्ग असतो, बाजू वर्ग अधिक 1/2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे? 1/2 पाया आणि उंचीचा गुणाकार. ठीक आहे. आता ह्यांची बेरीज करायची फक्त आपल्याला. 1/2 बाजू, बाजू किती आहे? 8 आहे. बाजू सॉरी हे 8 आहे, हिथून हिथपर्यंत 8 आहे, हिथून हिथपर्यंत 8 आहे, म्हणजे बाजू आहे 16. 16 किती वेळा आलं? 2 वेळा अधिक 1/2 कंसात 1/2 पाया किती आहे? पाया ह्या पूर्ण त्रिकोणाचा पाया जर बघितला हिथून हिथपर्यंत तर तो आला 16 आणि उंची किती आहे? 8 आहे. सॉल्व करा आता. बेरीज तर गुणाकार करायचा. 82 16 16 8 किती? 128 बरोबर. अधिक इथं 2 ने ह्याला भाग जाईल, इथे येईल 8 8 8 64 आणि बाहेरच्या 2 ने परत मल्टिप्लाय करावं लागेल. 128 अधिक 2 ने ह्याला भाग जाईल, इथं आलं 32. 128 अधिक 32 160. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. 7चं उत्तर आलं सहज सोप्या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 8 बघूया. बघा आता प्रश्न क्रमांक 8. भरपूर प्रश्न घेतोय आपण, म्हणजे तुमचा कोणताच प्रश्न राहिला नाही पाहिजे. पेपरला कोणत्याही पेपरला कसलाही प्रश्न येऊ द्या, प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. आता बघा, 2 समकेंद्री वर्तुळाच्या आतील वर्तुळाची त्रिज्या 10.5 सेंटीमीटर आहे असून बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले, तर त्याच्या बाहेरील क्षेत्रफळातील फरक किती? तर त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती? बघा आता क्षेत्रफळातील फरक काढायचा आहे, तो कसा काढणार? मग तुम्हाला बाहेरील क्षेत्रफळ तर माहिती, बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ माहिती, मग तुम्हाला फक्त आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ कसं काढणार तुम्ही? पाय आर वर्ग. पाय किती आहे? 22/7. आर किती दिलाय? 10.5. 10.5 2 वेळा 7 ने भाग जाईल, कितीचा भाग जाईल? 1.5 चा. 22 आणि 1.5 चा गुणाकार किती आला? 33. 33 गुणिले 10.5 गुणाकार करून घेऊया आपण. 3 5 15 3 0 0 हे आलं 1 3 1 3 315. इथे येईल 315. इथे येईल 5 6 4 3. किती आलं? 3446. इथं पॉईंट आहे म्हणून 346.5. म्हणजे लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं? 346.5. आता बघा पहिला पर्याय तो दिलाय, आपल्याला काय विचारलंय? फरक विचारलाय. फरक तो असेल का? फरक तो नसेल. फरक काय करावं लागेल आपल्याला? 962.5 वजा 346.5 यांची वजाबाकी करावं लागेल. हे किती आलं? 0. 12तून 6 गेले 6, हातचा आलं 1, 6तून 5 गेलं 1, 9तून 3 गेले 6, 616 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. एका त्रिकोणाच्या बाजू 45 39 व 42 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसं? आता अर्धपरिमिती काढावं लागेल. अर्धपरिमिती काय येईल? तिन्हीची बेरीज भागिले 2.
किती आली बेरीज 45. बघा शेवटचा अंक 9 2 11 11 आणि 5 16 आणि 4 3 12 126 भागिले 2 किती आलं 63. मग आता फॉर्म्युला लिहायचा 63 वजा 45 63 वजा 39 आणि 63 वजा 42 किती येईल आता ह्या कंसातील 63 ह्या कंसात किती आलं 18 ह्या कंसात किती आलं बघा 24 आणि ह्या कंसात किती आलं 21. मग आता सगळ्याची फोड करायची वर्गसंख्या असेल तर ती एकदाच लिहायची. आता 63 7 आणि 9 चा गुणाकार 63 असतो 2 आणि 9 चा गुणाकार 63 असतो 24 मध्ये कितीचा 24 मध्ये आपण म्हणू शकतो की 8 आणि 3 चा गुणाकार 24 असतो आणि हे तर 7 आणि 3 चा गुणाकार 24 असतो. ठीक आहे. मग आता मी इथं 7 आणि 8 2 आणि 8 चा गुणाकार किती आला 16 आला म्हणजे बाहेर किती आलं 4. हे 2 9 आहेत त्याच्यासाठी 1 9 बाहेर आलं. हे 2 वेळा 7 आहे त्याच्यासाठी 1 7 बाहेर आलं आणि 2 वेळा 3 आहे त्याच्यासाठी 1 3 बाहेर आलं. आता मला फक्त यांचा गुणाकार करायचा आहे. बघा 9 चौक किती 36 आणि 7 त्रिक 21 गुणाकार करा 21 सक 26 असे 21 त्रिक 63 आणि 12 75 756. 8 9चं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 बघूया आपण. एका 182 आपण स्क्रोल करू वरती घेऊया आपण. एका 182 सेंटीमीटर 17 सेंटीमीटर आयताकृती कार्ड पेपरची जास्तीत जास्त लांबीची समान मापाचे शक्य तेवढे सर्व चौरसाकृती तुकडे केल्यानंतर शिल्लक कार्ड पेपरच्या तुकड्याचे क्षेत्रफळ किती. आता ह्याचं उत्तर कसं काढायचं बघा 182 गुणिले 17 आहे आयताकृती कार्ड पेपर आहे आणि जास्तीत जास्त लांबीचे समान मापाचे शक्य तेवढे चौरसाकृती तुकडे करायचे. तर चौरसाकृती ज्यावेळेस तुकडा करणार आपण त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल 182 आहे आणि हे 17 आहे. आपण हेच घेऊया आपण आयताकृती ठोकळा घेऊया तिथं तुम्हाला समजावून सांगण्यात सोपं जाईल. मग बघूया आपण समजूया की हे 182 आणि हे किती आहे 17. ठीक आहे. आता मी काय करणार 17 बाय 17चा एक ठोकळा करणार असा 17 बाय 17चा आपण असं पकडू की 17 बाय 17. आता ही खालची बाजू मोठी झाली आपण खालची बाजू लहान करूया. ठीक आहे. आता समजेल. आता बघा हे 182 आणि हे किती आहे 17. मग मला हा 17चा हा एक भाग होईल हा काय झाला चौरसाकृती मोठ्यात मोठा काय झाला चौरसाकृती. असे किती बसतील तर 182 ला 17ने जर भागलं तर कितीचा भाग जाईल 10चा 170 म्हणजे शेवटी 12चा असा तुकडा शिल्लक राहील. किती तुकडा राहील 12. हे 12 राहील आणि हे 17 राहील. ठीक आहे 12 आणि 17 आणि मग मला क्षेत्रफळ ह्या तुकड्याचं विचारलंय ह्या उरलेल्या तुकड्याचं. मग ते किती येईल आयताकृतीच राहील 12 आणि 17चा मल्टिप्लिकेशन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. यांचा गुणाकार किती येतो 204. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर एवढा इझी प्रश्न होता. अंडरस्टँडिंग झाला की मग काहीच नाही पुढे. आता प्रश्न क्रमांक 11. 2 समकेंद्री वर्तुळाची क्षेत्रफळे दिली आहेत 154 व 616 तर त्यांच्या परिघांमधील फरक किती. आता परिघ कसा काढायचा क्षेत्रफळ दिला असताना तर परिघाचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय आर हा फॉर्म्युला असतो आणि क्षेत्रफळाचा काय फॉर्म्युला असतो पाय आर वर्ग. मग आपल्याला पहिलं काय काढावं लागेल त्रिज्या. मग त्रिज्या काढायची तर पहिल्यांदा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या काढू. पहिलं वर्तुळ आपण पाय आर वर्ग आणि ह्याला आपण म्हणू ए. पहिल्या वर्तुळाला आपण काय म्हणू ए बरोबर किती आलं 154. मग आर ए वर्ग बरोबर किती आलं 154 आणि पायची किंमत असते 22/7. हे 22/7 पलीकडे गेल्यावर काय होईल 7/22. मग 22 ने भाग जाईल 22 7 154. मग आर ए वर्ग किती आला 7 गुणिले 7 आर ए किती आला 7.
म्हणजे पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आली 7. आता दुसरा वर्तुळ सेम ह्याच पद्धतीने काढायचा, किंवा तुम्ही जर असं लक्षात ठेवलं असेल 7 44 154, तर तुम्हाला ह्याचं उत्तर लगेच येऊ शकतं. आपण ते पण सांगूया. 7 44 154 काय असतं ते पण सांगूया. आता आपण फॉर्म्युल्याने सोडवतोय तर बघून घेऊया फॉर्म्युल्याने. आर बी चा वर्ग किती आहे 616. मग इथं आर बी वर्ग किती येईल 616 गुणिले 722. 22 ने भाग जाईल. 22 दुने 44. ठीक आहे. 44 म्हणल्यावर किती उरलं 17. 22 8 176 बरोबर. मग आर बी वर्ग किती आला 28 ची फोड किती होईल 4 7 28 बरोबर. मग आर बी किती आला 2 आणि 7 चा गुणाकार. आर बी आला 14. आर बी किती आला 14 आला. आता आर बी 14 आहे, आर ए 7 आहे. मग ह्यांच्यात परिघांमधलं किती असेल 2 पाय आर बी वजा 2 पाय आर ए. 2 22/7. आर बी किती आहे 14. आर ए किती आहे 7. बघा 7 दुने 14, 22 दुने 44, दुने 88. आणि हे किती आलं 44. 88 44 मधला फरक किती आला 44. 11चं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. एकदम सहज सुटलं. आता हाच प्रश्न काही गडबड न करता डायरेक्ट सोडवायचा म्हणलं तर तो कसा सोडवता आला असता. तर लक्षात घ्यायचं की 7 14 आणि 7 44 आणि 154 ही काय झाली 7 त्रिज्या, हा परिघ, हा काय झाला परिघ, आणि हे काय झालं क्षेत्रफळ. तर हे लक्षातच ठेवायचं. ज्या त्रिकोणाची त्रिज्या 7 आहे त्या त्रिकोणाचा परिघ 44 आहे, त्या त्रिकोणाचं ज्या वर्तुळाची त्रिज्या 7 आहे त्या वर्तुळाचा परिघ 44 आहे आणि त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 असतं. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की आता बघा हे किती झाले 616. 616 काय झालं 154 ची चौपट आहे. 154 ची चौपट आहे म्हणजे इथं काय होणार दुप्पटीने वाढणार, कारण ही वर्गसंख्या आहे. वर्गसंख्या जर 4 ने वाढली तर परिघात काय वर्ग नसतोय, म्हणजे वर्गमूळ काढावं लागेल. हे 2 ने वाढणार म्हणजे परिघ किती आला 88, त्रिज्या आली 14. मग आपल्याला काय विचारलंय ह्या 2 परिघांमधलं अंतर किती. हे किती आहे 2 परिघांमधलं अंतर आहे 44. आणि जर आपल्याला विचारलं असतं की त्रिज्येमधला फरक किती तर तो आला असता 7. आणि आपल्याला विचारलं असतं की व्यासामधला फरक किती तो आला असता 14. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 12. समभुज त्रिकोणाची बाजू दिली आहे. आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग हे असतं. मग वर्गमुळात 3/4 आहे, बाजू किती दिली 16. मग ह्याला भाग जाईल किती आलं 16 चोक 64 वर्गमुळात 3. 64 वर्गमुळात 3 हे काय उत्तर नाहीये. वर्गमुळात 3 ची किंमत दिली आपल्याला 1.73. मग 1.73 गुणिले काय येईल 64 येईल. बघा 4 त्रिक 12 हात चाल 1, 7 चोक 28 अधिक 1 29, 4 एके 4 आणि 1 5, 6 त्रिक 18 हात चाल 1, 6 7 42 आणि 1 43, 6 एके 6, 6 4 किती आलं 10. बघा इथं आलं 2, 9 8 17 हात चाल 1, इथं आलं 9. उत्तर काय आलं बघा. तिथं काय चुकलं का आपलं बघा 6 7 42, 42 ने 43, 6 3 18 हातचा आला 1. एक मिनिट आपण चेक करूया. हा इथं आपलं काय चुकलंय बघा. अजून एकदा करूया. 4 त्रिक 12 हात चाल 1, 7 चोक 28 आणि 29, 29 म्हणल्यावर हातच्या 2, 4 1 4 इथं आलं 6, 692 आणि इथं काय येईल 110. ठीक आहे 110.72 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खालचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 13.
एका चौकोनाकृतीची फक्त परिमिती दिली असता त्याचे क्षेत्रफळ काढता येते. कोणाचे काढता येईल? तर तो फक्त चौरस आहे, फक्त चौरसाचे काढता येईल, कारण की त्याची बाजू काढता येईल आपल्याला. आणि फक्त बाजूंवर क्षेत्रफळ कशाच निघतं, तर ते निघतं चौरसाचं. आता आयताचं कसं आहे, लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला फक्त चारी बाजूंचे लांबी आपल्याला माहिती, रुंदी माहित होणार नाही, म्हणजे लांबी रुंदी दोन्ही कळणार नाही. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? पाया गुणिले उंची. उंची नाही कळणार, पाया पण नाही कळणार. समभुज चौकोनाचं काय असतंय क्षेत्रफळ? 1/2 कर्णवर्ग, कर्णाच्या लांबीचा गुणाकार, तर ते पण नाहीये. आता प्रश्न क्रमांक 14 बघूया. सोबतच्या आकृतीतील समभुज त्रिकोणाच्या बाजूंची लांबी 8 सेंटीमीटर आहे. त्रिकोणाच्या एका बाजूवर अर्धवर्तुळ काढले आहे, तर दोन्हींच्या क्षेत्रफळातील फरक किती? मग पहिल्यांदा आपण काढू त्रिकोणाचे क्षेत्रफळ. पण हा त्रिकोण कसला आहे? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असतं? वर्गमुळात 3/4 बाजूवर्ग, वर्गमुळात 3/4, बाजू किती आहे? 8. इथे किती आला? 8 दुनी 16, 16 वर्गमुळात 3. 3 ची किंमत किती आहे? 1.73. 1.73 आणि 16 सायंत्रिक 18, 6 42, 42 अधिक 1 43, 6 4 10. ठीक आहे. आता पुढे बघूया. 3 आलं, 7 आलं, 1 आलं, 8 6 7 2, 2 घरानंतर पॉईंट, 27.68. त्याचं क्षेत्रफळ किती आलं? 27.68. आता अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते? 1/2 पाय आर वर्ग असते. 1/2 पाय किती आहे? 3.14. आर किती दिलाय बघा, हितनं एवढा आर आहे. आर किती आहे? हितनं एवढाच आहे. मग 8 दुनी किती आला आर? आर किती आला? 4 आला. 4 चौक 16. बघा इथं किती आलं? 8. 3.14 आणि 8चा गुणाकार. 8 चौक 32. 8 1 8, 8 आणि 3 11, 8 त्रिक 24 आणि 25, 25.12. ठीक आहे. 27.68 वजा 25.12 किती आलं उत्तर? 2.56. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 15 बघूया आपण. बघा, एका आयताकृती मैदानाची लांबी दिली आणि त्याचा कर्ण दिलाय, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ विचारले. कसं काढणार आपण? बघा, रुंदी काढावं लागेल आपल्याला. पहिल्यांदा रुंदी कशी काढणार आपण? बघा, आधी आपण चौरस काढून घेऊया. असा हा चौरस म्हणूया आपण. इथून इथपर्यंतची जी बाजू आहे, कर्ण आहे, तो 101 आहे. लांबी 99. आता ही रुंदी काढावं लागेल आपल्याला. कशी काढणार? पायथागोरसचा थेरम यूज करावा लागेल. 101 चा वर्ग करावा लागेल, त्याच्यातून 99 चा वर्ग वजा करावा लागेल, आणि मग आपल्याला उत्तर काय येईल? तर मग आपल्याला उत्तर येईल हे उंचीचं. ठीक आहे, लांबी किंवा रुंदीचं येईल. पण मला सांगा, आता ह्याचं उत्तर जर मला तोंडी पद्धतीने काढायचंय, कसं काढायचंय मला? तोंडी पद्धतीने. मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता लांबी आणि रुंदीचा गुणाकार होणार. लांबी आणि रुंदीचा गुणाकार होणार. लांबी किती आहे? 99. आता रुंदी काय पण असू दे, एक्स वाय झेड. एक्स पकडू, तर उत्तर काय येणार माझं? 99x. 99x म्हणजे माझी जी लांबी आहे, माझं जे क्षेत्रफळ आहे ते 99च्या पटीत आहे. माझं जे क्षेत्रफळ आहे ते कशाच्या पटीत आहे? 99च्या पटीत. आता जर माझं क्षेत्रफळ 99च्या पटीत आहे, तर जे क्षेत्रफळ पर्यायामध्ये दिले त्यांना 99 ने भाग गेला पाहिजे. कशाने भाग गेला पाहिजे? 99 ने भाग गेला पाहिजे. आता 99 ने भाग घालवायचा आहे, तर आपल्याला 9 ने आणि 11 ने भाग गेला पाहिजे, बरोबर. तर 9 ने भाग कशाला जाते बघूया. 9 ने भाग पहिल्या पर्यायाला जाते, नाही जात. दुसऱ्याला जाते का? नाही जात. चौथ्याला जाते का? नाही जात. त्याला जाते. 9 ने भाग जाते बघा. आणि
11ने भाग जाते का? होय जाते. म्हणजे माझं उत्तर न सोडवता, हा प्रश्न जरी अवघड वाटत असला तर न सोडवता माझं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. काहीच कष्ट न करता मला उंची काढण्याची गरजच पडली नाही. उंची काढण्याची गरज पडली का? नाही. मला 101 चा वर्ग करावा लागला का? नाही. मला 99 चा वर्ग करावा लागला का? नाही करावा लागला. मग हे एवढ्या सहज पद्धतीने सुटतं. ठीक आहे. तर आणि 101 कशी आहे? मूळ संख्या आहे. मग हे तर पायथागोरसचा थेरम पण बसत नाही कोणता. पायथागोरसचा कोणता तुम्ही थेरम पण लावू शकत नाही. आणि आपण ते उत्तर काढण्यासाठी, तर हे अशा पद्धतीने सुटेल. आता दुसरी गोष्ट की ज्यावेळेस 2चा फरक असतो ह्याच्यामध्ये, त्यावेळेस आपण कसं आन्सर काढतो? अजून एक मेथड सांगतो तुम्हाला, असावी तुमच्याजवळ म्हणून. तर बघा, ही अशी लाईन काढली आपण. ही लाईन किती आहे? 101 आहे. आणि ही किती आहे? 99. तर 101 अधिक 99 ची करायची बेरीज आणि त्याची करायची दुप्पट. किती आली? 2 गुणिले 200. आणि ह्याचं काढायचं वर्गमूळ. किती आलं? 400. वर्गमूळ किती आलं? 20. तर ही बाजू येणार 20. तर ते अशी पद्धत असते काढायची. काढायची जर पद्धत म्हणलं तुम्हाला, तर ते अशा पद्धतीने काढावं लागेल. तर तुम्ही तसंही काढू शकता. ठीक आहे. तर गुणाकार न करता जर काढायचं म्हणलं तर हे अशा पद्धतीने येईल बघा. नाहीतर 101 चा वर्ग करा, 99 चा वर्ग करा, सॉल्व्ह करा. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 काय आहे बघा. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ दिले 282 चौरस सेंटीमीटर आणि समांतर बाजूंमधील अंतर 12 सेंटीमीटर आहे व एका समांतर बाजूची लांबी 15 सेंटीमीटर आहे. तर दुसऱ्या समांतर बाजूची लांबी किती? कसं काढायचं? आता बघा, आधी आपण बघूया की समलंब चौकोन कसा असतो. तर हा असतो समलंब चौकोन. अशा टाईपचा जो असतो तो समलंब चौकोन असतो. मग याचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण? तर ह्या 2 समांतर बाजूंमधलं अंतर, ह्या 2 समांतर बाजूंमधलं अंतर आपण काढतो पहिलं तर. आणि ते अंतर काढल्यानंतर हे अंतर दिले बघा. समांतर बाजूंमधील अंतर किती आहे? हे 12 सेंटीमीटर आहे. एका समांतर बाजूची लांबी किती आहे? 15 सेंटीमीटर. आणि दुसऱ्या समांतर बाजूची लांबी आपल्याला विचारले. तर आपण जे बघितले त्याच्यामध्ये समलंबाचे पण क्षेत्रफळ दिले, तुम्ही एकदा चेक करून घ्या. दिलेलं आहे बघा. इथं काय दिले? 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आणि काय? उंचीचा गुणाकार. मग पुढे गेला आपला प्रश्न. 16 नंबर आहे हा. मग ह्या प्रश्नात आपल्याला काय करावं लागेल? 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज. एक बाजू x आहे आणि दुसरी बाजू किती आहे? आपल्याला 15 दिली. ठीक आहे. आणि उंची किती दिली? 12. बरोबर किती आहे? 282. बघा, कलर चेंज करू, सगळं हे सेमच दिसते जवळपास. मग बघा, आता 2 ने ह्याला भाग जाईल. किती आलं? 6. 282 भागाकारामध्ये 6. x अधिक 15. 6 ने भाग जाईल. 6 चोक 24 गुणिले 2. 6 7 42. x अधिक 15 बरोबर किती आहे? 47. बरोबर आहे. आता 47 मधून जर आपण 15 वजा केले तर येतं किती? 32. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. रेड पेनच घेऊया. पर्याय दिसत नाही, झूम जास्त झाले. हा, प्रश्न क्रमांक 17 बघूया आपण. 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. पुढे दिलेल्या माहितीवरून भूखंड PQRST चे क्षेत्रफळ किती व चौरसाची बाजू दिली 60. मग ही बाजू 60 म्हणल्यावर हे पण बाजू 60, ही पण बाजू 60 आणि ही पण बाजू 60. ही 60 ही 61 म्हणल्यावर ही किती येईल? 60 आणि 61 ची करा बेरीज. 7 अधिक 61 किती आलं? 121. त्याचं वर्गमूळ काढा. किती आलं? 11. म्हणजे ही बाजू किती आली? 11. ठीक आहे. पायथागोरसच्या थेरम मध्ये आपण सगळं हे शिकवलेलं आहे. तर आता वर्तुळाचे हे जे चौरसाचे क्षेत्रफळ काय येईल? बाजू वर्ग आणि
त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती येईल? 1/2 पाया, पाया किती आहे 60 आणि उंची किती आहे 11. झालं, किती सोपं आहे. आता कॅल्क्युलेट करा. किती येईल? 30. 60 आणि 60चा गुणाकार 3600 अधिक 11 त्रिक 33, 330, 3930. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. दोन समभुज त्रिकोण असून दोन कसले त्रिकोण आहेत? समभुज आहेत. बघूया दोन समभुज त्रिकोण. हे समभुज त्रिकोण आणि आपण समभुज त्रिकोण काढला. मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे लहान त्रिकोणाच्या 25 पट आहे. आता मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण करावा लागेल आपल्याला. याला बघा, हा मोठा त्रिकोण बनवूया. हा, आणि हा जो लहान आहे तो अजून थोडा लहान. मग ह्याच्या हे किती पट आहे? 25 पट आहे. समजा हे 1 आहे. समजा ह्याचं क्षेत्रफळ 1 आहे, तर ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? 25 आहे. तर लहान त्रिकोणाची बाजू मोठ्या त्रिकोणाच्या बाजूच्या किती पट आहे? ज्यावेळेस हे असं 25 पट असतं, तर जी बाजू काय, ह्याचं पण क्षेत्रफळ कशात आहे? बाजू वर्गात आहे. आणि ह्याचं पण क्षेत्रफळ कशात आहे? बाजू वर्गात आहे. ज्यावेळेस 25 पट होतं, तर ह्याची बाजू समजा 1 आहे, तर ह्याची बाजू किती व्हायला पाहिजे? 25 व्हायला. ह्याची बाजू किती पाहिजे? 5 पाहिजे, कारण 5चा वर्ग 25 होणार ना. मग आपल्याला काय काढायचंय? लहान त्रिकोणाची बाजू मोठ्या त्रिकोणाच्या बाजूच्या किती पट आहे? तर ते आहे 1/25 वर्गमूळ इतकी, 1/5. पर्याय क्रमांक 1 18चं आपलं उत्तर येईल. बघा, कॅल्क्युलेशन काही न करता उत्तर आलं बेसिक अंडरस्टँडिंग वर. प्रश्न क्रमांक 19 बघा. एका चौरसाची बाजू 20% वाढवली तर चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांनी वाढ होईल? समजा बाजू आहे 10, ती किती? ती केली 12. मग चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजू वर्ग. 10 आणि 10चा गुणाकार 100 आणि 12 12चा गुणाकार किती आला? 144. तुम्ही म्हणाल की 10 12 कशी झाली? तर बघा, 10 मध्ये 20% वाढ. 10 मध्ये 20% वाढ किती आली? 2 ची वाढ. 2 ची वाढ म्हणजे 10चं किती होईल? 12 होईल, बरोबर. 10 मध्ये आता हे 10 आणि 12 हे मी माझ्या मनाने घेतले. मला जे घेऊ वाटेल ते मी घेऊ शकतो. तसंच तुम्ही हे घेऊ शकता. आता मी 10 का घेतलं? तर हे तर मला टक्केवारीतला बदल काढायचा आहे. टक्केवारीतला बदल मग 100 मध्येच मी कम्पेअर करू शकतो ना. 100ला कम्पेअर करणं सोपं जातं. म्हणून मी चौरसाची बाजू घेतली 10. आता 100 जे क्षेत्रफळ होतं ते किती झाले? 144. म्हणजे वाढ कितीची झाली? 44ची. 19चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 20 बघूया. PQRS हा 28 सेमी बाजू असणारा चौरस आहे. PQRS 28 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस असून बिंदू ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती येईल? आतमधले क्षेत्रफळ विचारलंय आपल्याला. कसं काढायचं? आता बघूया आपण. हे किती आहे? ही पूर्ण बाजू 28 आहे, म्हणजे ही बाजू 14 14 14 14. ही पण बाजू 14 येईल. 14 14 14. मग आपल्याला ही बाजू काढावं लागेल. आतमध्ये पण काय? चौरस आहे. मग 14 14 म्हणल्यावर हे किती येतं? 14 वर्गमुळात 2. पायथागोरसचा थेरम 14 वर्गमुळात 2 येईल. पायथागोरसचे थेरम वापरून करा, किंवा हे जे मी डायरेक्ट टेक्निक सांगितले पायथागोरसच्या थेरम मध्ये, तो पायथागोरसचा थेरमचा व्हिडिओ एकदा चेक करा. मग 14 वर्गमुळात 2चा वर्ग काय असतो? बाजू वर्ग. मग ह्याचा वर्ग करा. 14चा वर्ग 196 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2. 196 ची दुप्पट किती आली? 392. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 21 बघूया. चौकोन PQRS हा चौरस असून PQRS काय आहे? चौरस आहे असून OQR समभुज आहे. समभुज त्रिकोण आहे. पाया 18 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागात क्षेत्रफळ किती? बघा, ह्याचा पाया किती? 18. तर 18चा वर्ग काय आला? 324. म्हणजे पूर्ण ह्याचं क्षेत्रफळ किती आलं? 324 आलं. मग आता रेखांकित भागाच काढायचंय, म्हणजे मला हे काढायचंय. मग हे किती येईल? वर्गमुळात 3/4 18चा वर्ग काय येईल? बाजू वर्ग, बरोबर. मग भागल मी ह्याला, ह्याने कितीचा भाग जाईल? 2चा.
आणि हे येईल 90. 90 81 वर्गमुळात 3. 324 वजा 81 वर्गमुळात 3. 324 वजा 81 वर्गमुळात 3. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न जरी अवघड दिसत होता तरी पर्याय कसे दिलते त्यांनी सोपे दिलते. आयताचा कर्ण दिला 41 सेंटीमीटर. मग बघूया आयत काढूया आपण. एकच कर्ण काढूया. हा किती आहे? 41 आहे. त्याची परिमिती आहे 98. 98 परिमिती म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या ज्या दोन साइड आहेत आपण नाव देऊया एक्स वाय. तर 2x अधिक 2y किती आलं? 98. x अधिक y किती आलं? 49. बरोबर. x अधिक y किती आलं? 49 आलं. मग 49 आलं आणि कर्ण दिला 41. तर आपल्याला एक बाजू काढावं लागेल. आता बाजू कशी काढणार? तर बघा, ज्यावेळेस आपला हा 41 आहे तर 41 वाला त्रिकुट आठवा. 41 वाला त्रिकुट कोणतं आहे? 9 40 41. 9 40 39 तर त्रिकुट आहे. पायथागोरस मध्ये त्रिकुट आहे. मी तुम्हाला लिहून पण दिलेत पायथागोरस थेरम मध्ये. तर बघा 40 आणि 41 ची बेरीज किती? 81. 81 चं वर्गमूळ 9. म्हणजे आपल्याला त्रिकुट माहित पाहिजे. त्रिकुट माहित असलं तरच प्रश्न सुटेल. त्रिकुट माहित नसलं तर हा प्रश्न सुटायचा खूप अवघड आहे. मग x किती आला? x आला 9 आणि y किती आला? y आला 40 आणि त्यांची बेरीज आली 49 आणि परिमिती आली 98. आता 40 आणि 9 चा गुणाकार किती येईल? 9 चौक 36 360. मग प्रश्न किती सोपा झाला. मग याच्यासाठी ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ काढत असतो कधीही लक्षात ठेवायचं की पायथागोरस थेरम आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता प्रश्न क्रमांक 23 बघूया. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर एस हा समभुज चौकोन असून बघा पी क्यू आर एस समभुज चौकोन असून क्यू यू व्ही एस हा चौरस आहे. बघा हा चौरस आहे. तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला काय दिले? पी पी पासून टी पर्यंतचं अंतर किती दिले? 6 आणि टी एस किती दिले? हे दिले 8. तर हे कशात छेदत असतात? हे छेदत असतात काटकोनात. मग लक्षात घ्यायचं की ही वरचा त्रिकोण घेतो मी. बघा काय होईल माहिती का? जर आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढलं तर हे क्षेत्रफळ काढणार आपण आणि परत आयताचे क्षेत्रफळ काढले तर हे चौरसाचे क्षेत्रफळ काढले तर हे क्षेत्रफळ काढणार आणि हा भाग डबल मोजला जाणार. कोणता? हा खालचा भाग डबल मोजला जाणार. मग तो भाग डबल मोजला गेला पाहिजे का? नाही. मग जर तो भाग डबल मोजायचा नाही आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला? तर फक्त वरच्या क्षेत्रफळ काढू आपण. फक्त हे क्षेत्रफळ काढू. मग हा काय झालाय? पी क्यू एस हा त्रिकोण तयार झाला. मग हा त्रिकोण तयार झाल्यावर ही 8 बाजू म्हणजे ही पण बाजू आली 8 म्हणजे चौरसाची बाजू आली 16. मग चौरसाचे क्षेत्रफळ मी काढू शकतो सेपरेट आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ मी सेपरेट काढू शकतो. आपण काय करूया? कलरफुल करूया म्हणजे आपल्याला कळेल. हा भाग मी ह्याचं क्षेत्रफळ काढेल आणि त्यानंतर मी खालच्या क्षेत्रफळ काढेल. ह्या भागाचं क्षेत्रफळ काढेल मी. आता ह्यांचं क्षेत्रफळ काढल्यावर मी फक्त वरच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढेल. आता वरच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येईल? 1/2 पाया किती आहे? 16. उंची किती आहे? 6. बघा 2 ने भाग जाईल. 2 16 8 48 म्हणजे ह्या त्रिकोणाचं वरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं 48 आणि खालच्या चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल? बाजू किती? 16. 16चा वर्ग किती आला? 256. 256 अधिक 48 किती आलं? 304. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. म्हणजे प्रश्न कसे सुटतात ते एकदा बघून घ्या. ठीक आहे. 23वा झाला. आता 24वा प्रश्न पाहूया आपण. एका चौरसाचे क्षेत्रफळ दिले. किती दिले? 729. म्हणजे चौरसाची बाजू किती आली? ह्याच्या वर्गमूळ इतकी म्हणजे 27 बाजू आली. 27 बाजू आली तर चौरसाची परिमिती किती आणणार? बाजूच्या चौपट. आता 27 ची चौपट किती असती? 108. 24चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. आता 25 नंबरचा प्रश्न बघूया.
समभुज चौकोनाचे कर्ण दिले आपल्याला 10 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? आता लक्षात घ्यायचं की तुम्ही डायरेक्ट 10, 24 आणि 26 असं त्रिकूट असतं आणि 26 ची चौपट करचाल, पण तिथं पर्यायच नाही. मग कुठे चुकलो आपण? तर लक्षात घ्या, आपण कर्ण असे ह्यांनी हे असं ही किती दिले? 10 आणि हे वरून किती दिलंय? 24. म्हणजे ही किती आली बाजू? 12. बरोबर. आणि ही किती आली? 5. 5, 12, 13च असतं त्रिकूट. म्हणजे समभुज चौकोनाची बाजू आली 13 आणि ह्या सगळ्या 13 13 म्हणल्यावर उत्तर किती आलं? 13 52. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 26 बघूया. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज. मग काय असते समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ? 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणाकार लंबांतर. लंबांतर किती दिले? 12. डायरेक्ट गुणाकार येईल, उत्तर येईल. बघा इथं किती आलं? 14 आणि 14 आणि 12चा गुणाकार 140 आणि 28 168. 26चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 27 बघूया. एका चौरसाची परिमिती दिली आपल्याला. परिमिती दिली म्हणल्यावर बाजू किती येईल? त्याला 4 ने भागावं लागेल. बाजू आली 30. तर त्या चौरसाचा कर्ण कर्ण किती येईल? 30 ला फक्त वर्गमुळात 2 ठेवा, झालं. कर्ण किती आला? 30 वर्गमुळात 2. 27 उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28. एका काटकोनाचा कर्ण दिलाय 25 सेंटीमीटर व काटकोन करणारी एक बाजू दिली 7 सेंटीमीटर. ठीक आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काटकोन काढून घेऊया. बघा ही किती दिले? 25. ही बाजू 7. मग त्रिकूट असते 7, 24, 25. कोणतं त्रिकूट आहे? 7, 24, 25 हे त्रिकूट आहे. ह्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? पायथागोरस. मग आता आपल्याला ह्याचं क्षेत्रफळ काय येणार? 1/2 पाया आणि उंची. 2 ने 24 ला भाग जाईल. 12 7 84. पर्याय क्रमांक 3 28चं उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 29 बघूया. एका आयताकृती बागेची लांबी 40 सेंटीमीटर आहे, 40 मीटर आहे व रुंदी 25 मीटर आहे. या बागेत 135 चौरस मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती? मग काय करावं लागेल? क्षेत्रफळ काढावं लागेल ह्याचं. 40 आणि 25 किती आलं? 1000 चौरस मीटर. आणि एका मीटरला खर्च किती? 135. तर 1000 गुणिले काय येईल? 135चा गुणाकार. 135 वर किती असेल? 3 शून्य 1,35,000. 29चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने जो एकदम मोठा वाटणारा चॅप्टर क्षेत्रफळ हा ही चॅप्टर आपण एका सिंगल लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे. तर अशाच पद्धतीने पुढील जो चॅप्टर आहे याच्यापेक्षाही थोडासा मोठा आहे, पृष्ठफळ व घनफळ. आणि पृष्ठफळात आणि घनफळात ह्याच्यापेक्षा जास्त फॉर्म्युलाज आहेत आणि जास्त वेगळे प्रश्न आहेत. तर तेही आपण एका लेक्चर मध्ये कव्हर करूया. ठीक आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला. हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करत जा मित्रांनो. आणि आपले जे काही मित्र आहेत जे कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत तर त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून काय होईल की त्यांचाही फायदा होईल आणि आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास जास्तीत जास्त उत्साह निर्माण होईल. तर पुढील जो घटक असेल आपला तो असेल पृष्ठफळ व घनफळ हा घटक असेल आणि त्यानंतर असेल वर्तुळ, जीवा व कंस हा घटक असेल. तर हे अशी आपली सिरीज चालू आहे. तर ह्या सिरीज मधील हा 16वा चॅप्टर आहे आपला. ठीक आहे. तर 30वा हा 15वा चॅप्टर आहे. पुढील चॅप्टर हा 16वा असेल. तर 30वा प्रश्न बघा. एका वर्तुळाचा परिघ दिलाय 352 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता पहिल्यांदा काय काढावं लागेल आपल्याला? त्रिज्या. त्रिज्या कशी काढणार? वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पायावर. 2 पायावर बरोबर किती आलं? 352. मग बघा 2 गुणिले 22/7 आर बरोबर किती आलं? 352. आरची किंमत किती आली? 352 7/22 1/2. 2 ने भाग जाईल, 22 नेच भाग जाईल. 22 नेच भाग देऊया. 22 एके 22.
उरले किती 13, 22 ख 32 असे 132 झालं आणि 2 ने भाग द्या 8, 8 7 56. त्रिज्या किती आली 56. आता बघा पहिलंच पर्याय दिले 56, पण 56 नाही ना, आपल्याला त्रिज्या थोडीच विचारले, आपल्याला क्षेत्रफळ विचारले. मग क्षेत्रफळ किती असतं पाय आर वर्ग. पाय किती दिलाय 22/7, आर किती दिलाय 56. 56 गुणिले 56, 22 7 8 56. ठीक आहे. 22 ची 8 पट किती असते 176, 176 गुणिले 56. बघा 6 6 36, 6 7 42 आणि 3 45, 6 के 6 4 10, हातचा आला बरं हे आलं. ठीक आहे. 6 पंचे 30, 7 5 35, 35 अधिक 3 38, 5 एके 5, 5 आणि 3 8, 6 5 8 9, 9 8 5 6. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि अशा पद्धतीने क्षेत्रफळ हा घटक आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही टाईपचा प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही. आणि हे फॉर्म्युले हे ते एकदा तुम्ही पहिल्यापासून नीट चेक करा आणि हे प्रश्नही वारंवार प्रॅक्टिस करा. तुम्हाला कोणताही घटक अवघड जाणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील लेक्चरमध्ये.